गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच या श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। आताच बघा आषाढ महिना सुरू होणार आहे आणि हा आषाढ महिना आहे ना, म्हणजे भारतीय पंचांगानुसार आणि मराठी कॅलेंडरनुसार आषाढ हा चौथा महिना आहे। म्हणजे सूर्य ज्यावेळी कर्क राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळी हिंदू पंचांगातील आषाढ हा महिना आहे ना, तो सुरू होत असतो। आणि आषाढ महिन्यामध्ये येणाऱ्या त्या पौर्णिमेच्या दरम्यान पूर्वाषाढ आणि उत्तराषाढ येते, म्हणून त्याला आषाढ असं नाव पडलेलं आहे ना। आणि आखाड महिना म्हणून सुद्धा त्याला ओळखलं जातं। आता आषाढ महिन्यामध्ये नक्की जो परमार्थ करतो, जो भगवंताचं नामस्मरण करतो, त्यानं नक्की काय करावं? तेव्हा आषाढ महिन्याचा फायदा आहे ना, आपल्याला आयुष्यभर होणार आहे। आषाढ महिन्यामध्ये सर्वात विशेष दिवस म्हणजे आषाढी एकादशी येते ना, बघा या निमित्तानं उपवाससुद्धा केला जातो। आणि आषाढी एकादशीच्या निमित्तानं बघा या पायी दिंड्या पंढरपूरला जात असतात आणि नामस्मरण करत जय हरी विठ्ठल विठुरायाचं नामस्मरण करत आहेत ना, अखंड वाटा चालू लागतात। या निमित्तानं उपवाससुद्धा केला जातो आणि देवाची आराधनाच केली जाते ना। म्हणजे धार्मिक ग्रंथानुसार या आषाढ महिन्यात संत आणि ब्राह्मणांना छत्री, मीठ आणि आवळ्याचं दान करावं। बघा या तीन गोष्टी आहेत ना, जर तुमच्याकडे जास्तीत जास्त पैसा जर असेल ना, जर तुम्हाला दान करायची जर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही गरजूंना छत्री दिली तरी चालेल, मीठ दिलं तरी चालेल, आवळ्याचं दान दिलं तरी चालेल। हे दान केल्यानं आहे ना, भगवंत प्रसन्न होत असतात। शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की आषाढ महिन्यामध्ये सूर्यदेवाची पूजा करण्याचा सुद्धा नियम आहे। ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये सूर्य अशुभ आहे ना, त्यांनी या महिन्यामध्ये गहू, लाल चंदन, गूळ आणि तांब्याचं भांडं हे लाल कपड्यामध्ये ब्राह्मणांना दान करावं। यामुळं सूर्यदेव प्रसन्न होतात। आणि आषाढ महिना आहे ना, तो यज्ञ आणि धार्मिक विधी करण्यासाठी भरपूर शुभ मानला जातो। म्हणजे वर्षातील 12 महिन्यांमध्ये आषाढ महिना हा एकमेव महिना आहे ज्यामध्ये यज्ञ जर आपण केलं ना तर त्याचं फळ लवकर प्राप्त होत असतं। एवढंच नाही, यासोबत जीवनात सुख समृद्धीचं आगमन होतं। हे आता पुढे एकादशी येणार आहे, ती देवशयनी एकादशी झाल्यानंतर श्री विष्णू निद्रावस्थेमध्ये जातात आणि त्यामुळं पुढील 4 महिने कोणतंही शुभ कार्य करण्यास वर्ज्य मानलं जातं। म्हणजे तसंच त्यानंतर चातुर्मास सुरू होतो आणि आषाढ महिन्यामध्ये वारकरी संप्रदायासह अनेक भाविकांना वेड लागतो म्हणजे ते विठू माऊलीच्या दर्शनाचं। म्हणजे त्यामुळे अनेक वारकरी आहेत ना, दिंड्या, टाळ, मृदुंगासह पायी किंवा पालखीसह पंढरपुरात दाखल होतात। आणि वारकऱ्यांसाठी हा दिवस आहे ना, अत्यंत पवित्र मानला जातो। या काळामध्ये ठिकठिकाणाहून पंढरपूरकडे वाऱ्या निघतात। या आषाढ महिन्यामध्ये दुसरा महत्त्वाचा सण म्हणजे आहे ना, तो गुरुपौर्णिमा आहे आणि या दिवशी गुरूंची पूजा केली जाते। हा दिवस आहे ना, महर्षी व्यास यांचा जन्मदिवस म्हणून ओळखला जातो। आणि या आषाढ महिन्यामध्ये उपवास आणि सण साजरे केले जातात। त्यामुळं हा महिना आहे ना, पूजेसाठी आणखीनच खास झालेला आहे।
कांदे नवमी, आषाढ एकादशी, वासुदेव द्वादशी, गुरुपौर्णिमा, मौना पंचमी, कामिका एकादशी, दिव्याची आवस सण येत असून या दरम्यान आहे ना भरपूर पूजा व्रत पाठ जर आपण केले ना तर भगवंताचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो. म्हणून आषाढ महिन्यामध्ये स्नानासोबतच दान धर्माला सुद्धा विशेष महत्त्व आहे. आपल्या क्षमतेनुसार आषाढ महिन्यात गरजूंना दान केलं पाहिजे आणि दक्षिणा द्यावी. असं जर आपण केलं ना तर भगवान विष्णूंची भरपूर कृपा आपल्याला लाभत असते आणि साधकी भाग्यवान होतो. असं म्हणतात ना की आषाढ महिना सुरू झाल्यानंतर काय करावं, आता काय करू नये हे आता आपण जाणून घेऊया. आषाढ महिन्यामध्ये काय करावं ते अगोदर आपण पाहूया. आषाढ महिना म्हणजे हा पवित्रच मानला जातो ना. रोज ब्रह्ममुहूर्तावर उठावं, पण आम्हाला आता सवय झालेली आहे ना ब्रह्ममुहूर्ताशिवाय आम्हाला दुसरी जाग येत नाही. म्हणून समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे ना, मनुष्यानं ब्रह्ममुहूर्तावर उठलं ना तर सर्व कामं तुमची मार्गी लागतील. म्हणून जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठत नसाल तर निदान या महिन्यामध्ये तरी ब्रह्ममुहूर्तावर आपण उठलं पाहिजे. तसंच रोज सकाळी तुळशीला जळ अर्पण करावं. तुळशी समोर सकाळ आणि संध्याकाळी दिवा लावावा. सकाळी गायत्री मंत्राचा जप करावा. बघा, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमः शिवाय, ओम रामदूताय नमः, ओम कृष्णाय नमः, ओम रामाय नमः. हे जे मंत्र सांगितलेले आहेत ना या मंत्रांचं नामस्मरण करावं. तुम्हाला जो मंत्र आवडेल ना त्या मंत्राचं नामस्मरण करावं. सूर्यदेवाला जळ अर्पण करून सूर्यमंत्रांचा जप करावा. तसेच आदित्य हृदय स्तोत्राचं पठण या काळामध्ये शुभ मानलं जातं. हा महिना आहे ना देवी लक्ष्मी, श्री विष्णू आणि सूर्यदेवाच्या पूजेसाठी अत्यंत खास मानला जातो. या महिन्यामध्ये दान, यज्ञ, व्रत, देवतांची पूजा, पितरांची पूजा हे जर आपण केलं ना तर हे भरपूर शुभ मानलं जातं. या काळामध्ये पैसे, कपडे, धान्य दान केल्यानं शुभ फळे मिळतात. समर्थांनी सांगितलेलं आहे ना हा आषाढ महिना आहे ना आणि ही आषाढी एकादशी आहे, ही सर्वात मोठं पुण्य निर्माण करत असते. म्हणून दुसरे कोणते उपवास केले नाही तरी चालतील, पण आषाढी एकादशीचा उपवास प्रत्येक मनुष्यानं करायला हवा. कारण आपल्या जीवनामध्ये पुण्यसाठा जर असेल ना तर आपल्या जीवनामध्ये येणारी संकटांचा बघा तो तीव्रपणा असतो तो कमी होत असतो आणि आपल्याला दुःखसुद्धा निर्माण कमी होतं. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे की ही नक्की आषाढी एकादशीची कथा आहे ना, नक्की आषाढी एकादशीचा उपवास का करावा, मनुष्याला का गरजेचं आहे, नक्की ही कथा काय आहे ते आता अगोदर आपण पाहूया. त्रिलोकामध्ये एकादशी सारखं दुसरं पवित्र व्रत नाही. हे व्रत आहे ना पुण्यकारक असून ते पापांचा नाश करत असतं. म्हणून आषाढ महिन्यातील शुक्ल एकादशी पद्मनावाने सुद्धा प्रसिद्ध आहे. म्हणून एकादशीचं व्रत जरूर करावं. आता एकादशीच्या पुराणातील कथा काय आहे ना ती आपण पाहूया. पण नुसती ही कथा जरी आपण ऐकली ना तरीसुद्धा आपल्या जीवनामध्ये सुख निर्माण होतं. पूर्वी सूर्यवंशामध्ये माधांता नावाचा राजा होता. तो चक्रवर्ती, सत्य, प्रतिज्ञा आणि प्रतापीसुद्धा होता. तो आपल्या प्रजेचे पालन धर्मानं स्वतःच्या औसत पुत्राप्रमाणे पालन करत असे. त्याच्या राज्यामध्ये कधीही दुष्काळ पडत नव्हता. कोणालाही कसल्याचा कधीच त्रास नव्हता. त्या राजाच्या कोशामध्ये अन्यायानं मिळवलेलं धन आहे ना ते थोडंसुद्धा नव्हतं. तो अशा प्रकारे राज्य करीत असताना पुष्कळ वर्ष लोटली गेली.
एकदा राजाच्या पूर्वजन्माच्या पापामुळं त्याच्या राज्यात 3 वर्ष पाऊस पडला नाही आणि त्यामुळं सर्व प्रजाजन वैतागले व भुकेने व्याकुळ झाले. राज्यामध्ये धान्य अजिबात नसल्यामुळं देवयज्ञ, पितृयज्ञ, अग्निहोत्रे, वेदाध्यान हे सर्व काही बंद पडलं. म्हणजे जेवढे काही व्रत वैकल्य करायचे होते ना, ते सर्व काही बंद पडून गेलं. तेव्हा सर्व प्रजाजन राजाकडे आले आणि म्हणाले, राजा, प्रजेला हिताचं ठरेल असं आमचं बोलणं ऐका. पुराणामध्ये पंडितांनी पाण्याला नारा असं म्हटलेलं आहे. तेथे पाण्यात राहण्याचं भगवंताचं घर आयन आहे आणि म्हणून तर भगवंतांना नारायण असं म्हणतात आणि नारायण सर्वांच्या हृदयामध्ये राहतात. हे भगवान विष्णूंचं पर्जन्य रूपच आहे. म्हणून पर्जन्याची वृष्टी तोच करतो. त्यातूनच अन्न निर्माण होतं आणि अन्नातूनच प्रजा निर्माण होते. हे राजा, असा हा पर्जन्य नसेल ना तर प्रजेचा नाश होतो आणि ज्यामुळं पाऊस पडेल आणि आमचं आयुष्यसुद्धा चालेल असं काहीतरी करा. राजा म्हणाला, प्रजाजनांनो, तुम्ही सांगितलेलं ते अगदी खरं आहे. अन्न हे ब्रह्मस्वरूपच आहे. सर्व चराचर जग अन्नामुळं स्थिर आहे आणि सर्व भूत प्राणी अन्नातूनच निर्माण होतात ना. जगाचं जीवन अन्नावरच चालतं आणि पुरातन लोकांच्या तोंडून मी असं ऐकलेलं आहे की राजाच्या अन्नचारामुळं प्रजाजनांना दुःख भोगावं लागतं. मी सूक्ष्म बुद्धीने विचार करत आहे. मी काही पाप केल्याचं मला आढळलं नाही, तरीसुद्धा प्रजाजनांचं हित व्हावं म्हणून मी सर्व प्रयत्न करेन. राजाने असा विचार केला. बरोबर मोठे सैन्य घेऊन तो गहनवनामध्ये जातो आणि तेथे तप करणाऱ्या श्रेष्ठ मुनींच्या आश्रमामध्ये त्यांना भेटीगाठी घेतो. त्यावेळी त्याला ब्रह्मदेवाचा मानसपुत्र असलेला अंगिरा ऋषी दिसतात. त्यांच्या आजूबाजूच्या 10 दिशा उजळलेल्या होत्या. ते जणू दुसरा ब्रह्मदेवच आहेत असं त्यांना वाटत होतं. त्या ऋषीला पाहून राजाला खूप आनंद झाला. तो रथातून उतरून त्याच्या पुढे हात जोडून एखाद्या सेवकाप्रमाणे उभा राहिला. त्या ऋषीनं राजाला आशीर्वाद देऊन त्यांचे अभिनंदनसुद्धा केले आणि राज्यातील राजा, प्रधानमंत्री, भांडार, देश, किल्ले, सेना, राज्याच्या 7 अंगाविषयी कुशल विचारलं. राजानं स्वतःचं कुशल निवेदन करून ऋषींचं कुशल विचारलं. नंतर ऋषींनी राजाला इकडे वनात येण्याचं कारण विचारलं. मुनींनी ते कारण सांगताना राजा म्हणाला, श्रेष्ठ मुनी, मी स्वधर्माप्रमाणे पृथ्वीचं पालन करत होतो, तरीही माझ्या राज्यामध्ये अनावृष्टी का व्हावी बरं? याचं कारण मला समजत नाही. माझा संशय नाहीसा व्हावा म्हणून मी आपल्या पायाशी आलो आहे. तरी प्रजाजनांना योगक्षम चालेल, त्यांचं समाधान होईल असा आम्हाला उपाय सुचवावा. अंगिरा ऋषी म्हणाले, राजा, हे कृतयुग सर्वात युग उत्तम आहे असं म्हणतात. या युगात ब्राह्मण धर्म प्रधान आहे आणि धर्माचे 4 चरण संपूर्ण आहेत. या युगामध्ये तप करणाऱ्यांचा धर्म फक्त ब्राह्मणांचा आहे. असा असताना राजा, तुझ्या राज्यामध्ये एक शूद्र तप करीत आहे. जे काम शूद्रानं करू नये असं काम त्यानं केल्यामुळं तुझ्या राज्यामध्ये मेघ वर्षत नाही. तू त्या शूद्राचा वध करण्याचा प्रयत्न कर, म्हणजेच दोष दूर होतील. राजा म्हणाला, तपश्चर्या करणाऱ्या त्या शूद्रानं काहीच अपराध केलेला नाही. तो निरापराध असताना मी त्याला कसं मारणार बरं? मी त्याला मारू शकत नाही. तरी दुष्काळ नाहीसा होण्यासाठी मला एखादा धार्मिक उपाय सांगा. ऋषी म्हणाले, राजा, असं असेल ना तर तू आषाढ शुक्ल पक्षातील पद्मा नावाच्या एकादशीचं व्रत कर. या व्रताच्या प्रभावामुळं तुझ्या राज्यामध्ये निश्चिंतपणे उत्तम वृष्टी होईल. ही एकादशी सर्व सिद्धी देणारी आहे आणि सर्व उपद्रवांचा नाश करणारी आहे. राजा, तू आपल्या परिवारासह व प्रजाजनांसह या एकादशीचं व्रत कर. मुनींचं हे म्हणणं ऐकून
राजा घरी परतला. आषाढ महिना आल्यावरती त्यानं पद्मा म्हणजेच शयनी एकादशीचं व्रत केलं. ब्राह्मण, वैश्य, शूद्र या चारी वर्णाच्या प्रजाजनांनी हे व्रत केलं आणि राजा त्या सर्वांनी असं व्रत करताच मेघांनी वर्षाव केला. सर्व पृथ्वी जलाने भरून गेली आणि थोड्या दिवसातच शेतं पिकाने शोभू लागली. त्याकरता पद्मा एकादशीचं उत्तम व्रत आहे ना, ते प्रत्येकानं अवश्य करावं. हे व्रत आहे ना, ऐश्वर्य मुक्ती देणारं, सर्वांना सुखदायक करणारं आहे. या एकादशीचं महात्म्य आहे ना, हे नुसतं वाचल्यानं ऐकल्यानं मनुष्य सर्व पापातून मुक्त होत असतो. त्याचप्रमाणे ब्राह्मणपुरातील पद्मा एकादशीचं महापत्य आहे ना, ते संपूर्ण झालं. म्हणून हा आषाढ महिना आहे ना, तो सर्वात उत्तम आणि पुण्यप्राप्तीचा मानला जातो. कधीकधी आपण पाहतो या आषाढ महिन्यामध्ये पाऊस एवढा पडतो ना की बघा, एकादशीला पाऊस कधीच थांबत नाही, नुसता धोधो बरसत असतो. जणू काही हे पुण्यच ठेवा आहे ना. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, मनुष्याची भगवंतावर एवढी श्रद्धा असावी ना, एवढा विश्वास असावा का कधीच तो विश्वास ढळू नये. आणि हा भगवंताचा विश्वास आहे ना, तो मनुष्याला वेळोवेळी कामी येत असतो. पण मनुष्य मात्र अवगुणांमध्ये अडकलेला आहे. अवगुणांमध्ये अडकल्यामुळं त्याला पुण्यकर्म त्याला कळतात का बरं? कधीच कळत नाही. मृत्यूची वेळ येते तरीसुद्धा त्याला भक्तिमार्ग काय आहे हे सुद्धा कळत नाही. पण भक्ती कशी असावी ना, एका उदाहरणाद्वारे आपण स्पष्ट करणार आहोत. बघा, एका गावामध्ये गोपीबाई नावाची महिला राहत होती आणि त्या गोपीबाई ती विधवा होती. म्हणजे त्या गावातील ती प्रतिष्ठित कुटुंबातली विधवा सून होती. त्यांच्या मुलींची लग्नसुद्धा झालेली होती आणि सासरच्या मालमत्तेचा वारसा मिळाल्यानंतर ती मुलगा सासरच्या घरी राहत होती. ती घरात एकटीच राहत होती. गावामध्ये विठ्ठलाचं सुंदर असं मंदिर बांधलेलं होतं आणि गोपीबाई विठ्ठलाच्या निस्सीम भक्त असल्यानं रोज त्यांचं दर्शन घेतल्यावरच जेवण करत असत. पुष्कळ उपवाससुद्धा करत असत. गोपीबाईंनी अधिक महिन्यात महिनाभर उपवाससुद्धा केला होता आणि आज उपवास सोडण्याचा दिवस होता. बघा, आणि दुसरी एक रमाबाई नावाची बाई होती. ती रोज सकाळी गावातील विहिरीतून पाणी आणून गोपीबाईच्या घरी जात असेत. पण आज ती आली नव्हती. गोपीबाईला आज पाण्याची नितांत गरज होती, कारण तो उपवास सोडण्याचा दिवस होता आणि तिला स्वयंपाक करून देवाला नैवेद्य दाखवायचा होता. गोपीबाईंनी त्या रमाबाईतला पाणी आणण्याची खूप विनंती केली, पण तिने स्पष्टच सांगितलं, मला ना तुझं व्रत माहीत आहे ना तुझा उपवास माहीत आहे. आता हे काम मला जमणार नाही. मला आता विहिरीतून पाणी आणता येणार नाही. महिनाभर अन्न न खाल्ल्यानं गोपीबाई अशक्त झालेली होती. कडक उन्हात घराबाहेर पडणंही तिला अवघड झालेलं होतं. गावातील खोल विहिरीतून पाणी काढण्याची ताकद तिच्यामध्ये नव्हती. जेव्हा त्या बाईनं पाणी आणण्यास नकार दिला तेव्हा ती दुःखी झाली आणि देवासमोर बसून रडू लागली. तिने मनात विचार केला की आज जर देवाने पाण्याची व्यवस्था केली नाही तर मी अन्न शिजवणार नाही. ती दार बंद करून आडवी झाली आणि आज बघा, विठ्ठलांना भेटायला सुद्धा गेली नाही. भगवंत आपल्या भक्ताचं दुःख सहन करू शकत नाही. मोठी आई बाहेरून कोणीतरी हाक मारली आणि गोपीबाई उठली. तिथून तिनं विचारलं, कोण आहे बरं? बाहेरून आवाज आला, मी श्याम आहे. गोपीबाई म्हणाली, दार उघडं आहे, आत या. बघा, विठ्ठलाचा देवाचा भगवंताचा आवाज आल्यामुळं मंदिराच्या पुजाऱ्याचा मुलगा होता. तो आत येताच तो म्हणाला, तुला भूक लागली असेल, तुम्ही स्वयंपाक तयार करा, मी पाणी आणलेलं आहे. गोपीबाई निरागस स्वरामध्ये म्हणाली,
मी स्वयंपाक करणार नाही. या गावात माझा मान नाही. इथे मला स्वयंपाकासाठी सुद्धा पाणी मिळत नाही. बघा, विठ्ठलाच्या दर्शनाच्या लोभापोटी मी इथे राहते. उद्याच मी माझ्या मुलाकडे दुसऱ्या गावी जाईल. बघा, श्याम म्हणाला, आज या पाण्यानं जेवण बनवा, उद्या सर्व व्यवस्थित होईल. गोपीबाईची नजर त्या श्यामच्या हातातल्या पाण्यानं भरलेल्या तांब्याच्या भांड्याकडे गेली आणि विठ्ठलाच्या मंदिरामध्ये पूजेसाठी वापरलेलं भांडं असल्यानं तिने ते भांडं चांगलं ओळखलं. श्याम म्हणाला, आई पाणी कुठे ठेवू बरं? गोपीबाईंनी तिच्या भांड्याकडे बोट दाखवलं आणि भांड्यात पाणी ओतताना श्याम म्हणाला, मोठी आई, मी तुला शपथ देतो की तू स्वयंपाक तयार कर. आता मी निघतो. श्याम निघून जाताच गोपीबाईला वाटलं की आपली काहीतरी चूक झाली आहे. ब्राह्मणाच्या मुलानं कडक उन्हात दुपारी पाणी आणलं, मला स्वयंपाक तयार करण्याचं वचन दिलं, पण मी त्याला काहीही दिलं नाही. गोपीबाईनं लगेच स्वयंपाक तयार केला, देवाला नैवेद्य दाखवला. आज महिनाभरानंतर जेवण केलं आणि तिचा अशक्तपणा निघून गेला. गोपीबाई मनातल्या मनामध्ये म्हणू लागली, ब्राह्मणाच्या पोरानं आणलेलं पाणी मी वापरलं म्हणून मंदिरामध्ये जाऊन बघा, श्यामला काही पैसे देणं हे माझं कर्तव्य आहे असा विचार करून ती मंदिरामध्ये जाते. मंदिरातील भगवान विठ्ठलाला प्रसन्न प्रतिमा पाहून गोपीबाईचं भान हरपलं. तिने पुजाऱ्याला म्हणजे श्यामला बोलवायला सांगितलं. पुजाऱ्यानं कुतूहलानं विचारलं, श्यामचं काय झालं आहे बरं? गोपीबाईंनी पुजाऱ्याला दुपारची संपूर्ण कहाणी सांगितली. ते तिथे कथन केलं आणि म्हणाली, काहीही न देता मी ब्राह्मणाच्या हातचं पाणी कसं प्यावं? त्यामुळं तुम्ही हे पैसे श्यामला द्या. गोपीबाईचं हे बोलणं ऐकून पुजारी स्तब्ध झाले आणि म्हणाले, श्याम गेल्या 1 महिन्यापासून त्याच्या मामाच्या घरी आहे. काय म्हणताय? या ऐकून गोपीबाई स्तब्ध झाली आणि अवाक होऊन घरी परतली. बघा, घरी येताच तिनं पहिलं श्यामनं ज्या भांड्यामध्ये पाणी भरलं होतं ती घागर अजूनही भरलेली आहे. तिनं घागरीतलं पाणी तिच्या मस्तकाला लावलं आणि ती मंदिराकडे गेली आणि रडू लागली आणि म्हणाली, हे भगवंता, तुम्हाला माझ्यामुळं खूप कष्ट घ्यावे लागले. ही बातमी सर्वत्र पसरली की आज विठ्ठलानं स्वतः श्याम बनून गोपीबाईकडे पाणी भरलं. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात ना की मी माझ्या भक्तांच्या मागे मागे फिरतो, कारण माझ्या भक्तांच्या पायाची धूळ आहे ना माझ्या अंगावर पडावी आणि मी पवित्र होऊन जावं या विचारानं मी फिरत असतो. खरं तर कधीकधी भक्ताला वाटतं ना की तोच देवाची काळजी घेतो, तो भक्ती करतो, पण सत्य हेच आहे ना की देव भक्ताची काळजी करत असतो, भक्ताची काळजी घेत असतो. भगवंत भक्तावर किती प्रेम करतो आणि त्याची किती काळजी घेतो याची कल्पना करता येत नाही. हीच भक्तीची शक्ती आहे ना. ही कथा आहे ना, भक्त आणि देव यांच्यातील प्रेमाचं एक छान चित्रण करते. भगवंतासाठी केवळ भक्तालाच त्रास सहन करावा लागत नाही, तर भगवंत भक्तासाठी कितीही दुःख सहन करतो. तो भक्ताच्या कल्याणासाठी कितीही कष्ट सहन करतो. हे या कथेचं सार आहे ना. म्हणून अगोदर आपण या कथेचं सार काय आहे ना ते लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून दुःखात आणि सुखात श्यामचं नेहमी स्मरण करावं. तो जगाचा रक्षक आहे ना, हा भगवंत आहे ना, सदैव त्याला स्मरणात ठेवावं. आता आपण बघूया श्रीकृष्णाच्या निस्सीम भक्ताची कथा की एका मूर्तीमध्ये प्राण कसे आले. एक मुलगी होती आणि तिच्या घरच्या संस्कारामुळं बघा तिला लाडू गोपाळाची भक्ती मिळाली. त्या मुलीची त्या लड्डू गोपाळावर खूप श्रद्धा होती. ती मुलगी नेहमी वृंदावनामध्ये जायची आणि बघून परत यायची. लड्डू गोपाळावर तिची खूप आस्था होती. हळूहळू ती मोठी होत गेली, पण तिने वृंदावनात जाणं थांबवलं नाही. तिचं लग्नसुद्धा झालं, मुळंसुद्धा झाली, ती मोठीही झाली, लग्नही झालं. पण त्या मुलीनं
नियम कायम ठेवला. एके दिवशी ती मुलगी खूप म्हातारी झाली आणि तिला आता चालता फिरता येत नव्हतं. तिने वृंदावनात जाऊन गोपाळाची मूर्ती आणली आणि घरी राहून त्याची पूजा करू लागली. एके दिवशी पूजा झाल्यावर म्हातारीनं आपल्या सुनेला ती मूर्ती आतल्या खोळीमध्ये ठेवण्यास सांगितलं. सुने ती मूर्ती घेऊन आत गेली, पण चुकून तिच्या हातातून खाली पडली आणि मोठा आवाज झाला. म्हातारी घाबरून ओरडली, काय झालं सुनबाई? सुनबाई म्हणाली, काही नाही आई, फक्त मूर्ती पडलेली आहे. हे ऐकून ती म्हातारी जोरजोरामध्ये ओरडू लागली. ती अशीच रडत राहिली. कोणीतरी जा आणि डॉक्टरांना बोलवा असं ओरडत होती. माझ्या लड्डू गोपाळाला लागलेला आहे, माझा लड्डू गोपाळा दुखावला गेलेला आहे. आधी सुनेला वाटलं की म्हातारी नाटकं करत आहे, पण जेव्हा बराच वेळ होऊन सुद्धा ती गप्प बसली नाही, सुनेला वाटलं की म्हातारी वेडी झालेली आहे. म्हातारपणात लोक अनेकदा लहरीपणा करतातच ना. म्हणूनच संध्याकाळी म्हातारीचा मुलगा घरी येतो आणि सुनेनं त्याला सर्व काही हकीकत सांगितली. तर त्यालाही वाटलं आई खरोखरच वेडी झालेली आहे. अरे, छोट्याशा मूर्तीसाठी कोणी डॉक्टर येतो का बरं? मग तो त्यांच्या मुलाचा विचार करतो आणि तो ठरवतो की त्याला त्याच्या आईला वेड्यांच्या दवाखान्यामध्ये पाठवावं लागेल. नाहीतर आईच्या वेडेपणाचा त्याच्या मुलावरही सुद्धा परिणाम होऊ शकतो. तिथे जवळ एक शहाणा राहत होता आणि त्या माणसाच्या कानावर ही बातमी पडताच त्यानं त्या आईच्या मुलाला बोलावून त्याला समजावलं की बघ बेटा, म्हातारपण आणि बाळपण सारखंच असतं. लहानपणी ज्या सवयी असतात ना, त्याच म्हातारपणी पण असतात. तुम्ही एक काम करा, डॉक्टरांना बोलवा, त्याला आधीच समजावून सांगा की तुम्हाला मूर्तीची तपासणी करावी लागेल आणि त्यानंतर त्यांना सांगावं लागेल की मूर्तीमध्ये प्राण नाही, त्यात जीव उरला नाही. त्या डॉक्टरला जेव्हा तुम्ही पैसे द्याल ना, तो हे सुद्धा त्यांना सांगेल. अशा प्रकारे तुझ्या आईला वेड्यांच्या दवाखान्यात जावं लागणार नाही आणि तिचा हट्टही पूर्ण होऊन जाईल. मुलाला ही गोष्ट समजली. त्या माणसानं सांगितल्याप्रमाणे त्यानं डॉक्टरांकडे जाऊन समजावून सांगितलं. डॉक्टरांनी सुद्धा होकार दिला. दुसऱ्या दिवशी डॉक्टर त्या वृद्ध महिलेच्या घरी गेले आणि घरात प्रवेश करत म्हणाले, म्हातारी, तुझा लड्डू गोपाळ कुठे आहे बरं? वृद्ध महिलेनं मूर्ती दाखवली आणि म्हणाली, डॉक्टर साहेब या, बघा या माझ्या लड्डू गोपाळाला काय झालं आहे बरं? डॉक्टर दुरूनच म्हणाले, म्हातारी, या मूर्तीमध्ये प्राण उरलेला नाही, संपलं, ती मूर्ती गेली. म्हातारी रागावली आणि म्हातारीनं डॉक्टरांना विचारलं, डॉक्टर, तुम्ही या डॉक्टरकीला सुरुवात करून किती वर्ष झाली? डॉक्टरांना धक्काच बसला आणि म्हणाले, 40 वर्ष. म्हातारी म्हणाली, इतकी वर्ष झाली तुम्हाला डॉक्टर होऊन, पण तुम्हाला माहीत नाही की पेशंटला हात लावल्याशिवाय त्याचा आजार कळू शकत नाही. डॉक्टरांना वाटलं की आपलं काम पूर्ण करण्याची आपण खूपच घाई करत आहोत. त्यांनी जाऊन मूर्तीला हात लावून नाडी तपासली आणि म्हणाले, आई, तुझा लड्डू गोपाळ जिवंत नाही. म्हातारी म्हणाली, बेटा नीट बघ, असं होऊ शकत नाही. यावेळी डॉक्टरांनी छाती तपासली आणि सांगितलं की तुझ्या या मूर्तीमध्ये आता काहीच उरलेलं नाही, सगळं संपलेलं आहे. म्हातारी म्हणाली, बेटा तुझ्याकडे ते मशीन आहे का? त्याच्याने तपास. डॉक्टरांना समजलं म्हातारी ते स्टेथोस्कोपाबद्दल बोलत होती आणि डॉक्टराला ते पैसे तर मिळालेच होते, त्यामुळं त्यांना ते लावून तपासण्यास काय अडचण असणार बरं? त्यांना तर काय ते सत्य आधीच माहीत होतं. डॉक्टरांनी त्यांचा तो स्टेथोस्कोप होता तो काढला आणि मूर्तीच्या छातीवर ठेवला. मूर्तीतून जोरात धडपण्याचा आवाज येऊ लागला. डॉक्टरसुद्धा घाबरला. पुन्हा पुन्हा तपासत होता आणि प्रत्येक वेळी धडधड आवाज येत होता. डॉक्टरांनी म्हातारीचे पाय धरले आणि म्हणाले की सगळंच तुला पागल समजतात, पण खरं तर हे सगळे पागल आहेत जे या मूर्तीमागील तुझ्या भावना ओळखू शकले नाहीत
आणि या मूर्तीत प्राण नव्हता तर तुझी श्रद्धा होती, या मूर्तीत प्राण आले. बघा, समर्थांनी सांगितलेलंच आहे ना. या पूर्ण कथेचं तात्पर्य काय आहे बरं? म्हणजे हेच आहे ना की दृढ विश्वास आणि श्रद्धा असले ना की चमत्कार घडायला सुद्धा वेळ लागत नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, आपल्या आयुष्याचं खरं सार आहे ना ते भगवंताचं नामस्मरण आहे. आणि हा आता आषाढ महिना आलेला आहे ना, या आषाढ महिन्याचं औचित्य साधून संकल्प करा, विठ्ठलाच्या चरणामध्ये लीन व्हा. तुम्हाला ज्या भगवंत आवडतो ना त्या भगवंताचं नामस्मरण करा. मग बघा, तुमच्या जीवनामध्ये आनंदी आनंद होऊन जाईल. तुम्हाला कसलीही कमतरता भासणार नाही. तुमच्या जीवनाचं सार आहे ना ते भगवंताचं नामस्मरण आहे. नितांत भगवंताचं नामस्मरण करा, तुमच्या सोबत भगवंत येईल. जय जय रघुवीर समर्थ.